एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जगतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये चरणानुयोग चुलिका बघतोय. आचरण कसं असायला पाहिजे मोक्षाच्या साधनेसाठी. श्रामण्य पत्करल्याशिवाय मुक्तीचा मार्ग खुला होत नाही. म्हणजे मुनिपद धारण करणं मुक्ती मार्गामध्ये अपरिहार्य आहे. मग हे मुनिपद धारण करायचं आहे, हे कसं असावं, निर्दोष रीतीने पालन कसं व्हावं, याचं सांगोपांग विवेचन प्रकरण आपण बघतो आहे. आणि या संदर्भामध्ये काल आपण बघितलं की मुनी सूक्ष्म परद्रव्याचा देखील जीवनामध्ये स्वीकार म्हणजे ममत्व भाव ठेवत नाही. त्याही विषयी त्यांची त्रयस्थ वृत्ती, उदासीन वृत्ती जीवनामध्ये असते. ते आहार करत असो की उपवास असो किंवा गुंफा आदींमध्ये त्यांचा निवास असो किंवा विहार असो, सर्वत्र त्यांचा एक उपेक्षा भाव जीवनामध्ये असतो. ममत्व भाव यत्किंचित देखील दिसत नाही. आणि आहार ग्रहण करत असताना महत्वपूर्ण भूमिका आहाराच्या संबंधामध्ये देखील की आहार जो ग्रहण करायचा आहे हा त्यांना देह रक्षणार्थ करायचा आहे. आणि देहाचं रक्षण का झालं पाहिजे, तर याच्या माध्यमातून आत्मसाधना घडणार आहे, तपश्चर्या घडणार आहे, म्हणून देह टिकला पाहिजे ही भावना त्यांची आहार ग्रहण करताना असणार आहे. म्हणून 6 गोष्टी आपण आहाराच्या बाबतीमध्ये काल बघितल्या की एक तर म्हणजे क्षुधेची बाधा दूर व्हावी म्हणून आहार ग्रहण करतात. दुसरं, त्या ठिकाणी आपली आणि इतर साधूजनांची वैयावृत्ती करता यावी म्हणून आहार ग्रहण करतात. संयमाची निर्दोष पालना जीवनात व्हावी, कारण शक्ती नसेल तर संयम देखील पाळण्यामध्ये शिथिलता येऊ शकते. म्हणून त्याहीसाठी त्यांना आहार ग्रहण करणं आवश्यक ठरतं. सामायिक आदी ज्या त्यांच्या 6 आवश्यक क्रिया आहे यामध्ये मन स्थिर राहिलं पाहिजे. जर क्षुधा बाधा देत असेल तर स्थिरता राहू शकत नाही. कमीत कमी जेवढं आवश्यक आहे तेवढं तरी शरीराला मिळाल्याशिवाय शरीराची स्वस्थता टिकू शकत नाही. म्हणून सामायिक आदी आवश्यक पाळण्यासाठी देखील आहार ग्रहण करणं गरजेचं त्यांना होतं. आणि 10 प्राणांची रक्षा करण्यासाठी आणि धर्माचं चिंतवन करण्यासाठी मानसिक सुद्धा त्यांची तत्परता असण्यासाठी आहार ग्रहण करणं त्यांना आवश्यक आहे. हे पाहिल्यानंतर आता आपल्याला छेदोपस्थापना हा शब्द वारंवार आलेला आहे की सामायिकामध्ये ते सर्वप्रथम त्या भूमिकेमध्ये स्थित असतात. पहिल्यांदा तर त्यांची वरची भूमिका असते, अभेद रत्नत्रय साधना जीवनात असते, परंतु त्यामध्ये ते लीन राहू शकत नाही. आणि मग भूमिका बदलते. भूमिका बदलली, मूलगुणांच्या भूमिकेमध्ये आली. कदाचित अंतरंग छेदही जीवनामध्ये दिसला, म्हणजे उपयोगामध्ये त्या ठिकाणी छेद झाला तर त्यांना गुरूंच्या समक्ष प्रायश्चित्त घ्यावं लागतं. अशा प्रकारचा आपण हा प्रकार बघितला. मग आता अंतरंगामध्ये प्रश्न येतो, छेदोपस्थापना हा शब्द आम्ही ऐकतो आहे, छेद म्हणजे नेमकं काय आहे? कशाला म्हणायचं की मुनीचा पदाचा छेद झाला? छेदाचा अर्थ आम्ही असा लावतो की त्यांचं मुनिपदच संपून गेलं, तर ते आहे का?
मुनिपद संपणं हा वस्तुतः या ठिकाणी छेद घेतला नसून त्यांची भूमिका बदलली, शुभोपयोगाची भूमिका आली, हा त्यांच्या जीवनामधला छेद असणार आहे. याला आता 216 नंबरच्या गाथेमध्ये कथन करतात. अपयत्तावाचरिया समनासन ठाण चंकमादिसु समणस्स सव्वकाले हिंसा सा संतती मदा. अपयत्तावाचरिया शयनासन ठाण चंकमादिसु समणस्य सव्वकाले हिंसा सा संतती मदा. समणस्य सव्वकाले श्रमणाची सर्व काळी, शयन आसन ठाण चंकमादिसु शयन म्हणजे त्यांना अल्प निद्रा ते घेतात रात्रीच्या प्रहरी सामायिक संपल्यानंतर, आणि परत ब्रह्ममुहूर्तावर सामायिकासाठी परत ते उठतात. ही निद्रा ग्रहण करत असताना या क्रियेमध्ये किंवा आसन, एका स्थिर आसनात ते बसलेले आहे, हे आसन क्रिया, स्थिती स्थिरतासन विहारादी क्रियांमध्ये वा अपयत्ताचरिता जे अप्रयत्नपूर्वक अयत्नपूर्वक चर्या आहे, म्हणजे प्रमत्तपूर्वक जी चर्या आहे, जिथे अप्रमत्त भाव नाही, प्रमत्तपूर्वक जी चर्या आहे, ही संततीय हिंसा ती मदा, ती सदैव हिंसाच म्हटली जाते असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रमत्त दशा आहे त्या त्या ठिकाणी जीवाची ह्या सगळ्या क्रियांमध्ये हिंसा असणार आहे. म्हणून गुणस्थानामध्ये 2 गुणस्थानं सांगितली, प्रमत्त विरत गुणस्थान आणि अप्रमत्त विरत गुणस्थान. अप्रमत्त गुणस्थानात म्हणजे 7व्या गुणस्थानात शुद्धोपयोग आहे. शुद्धोपयोग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रमाद नाही, आणि प्रमाद नाही म्हणून त्यांच्या जीवनात छेद नाही. ज्या ठिकाणी प्रमत्त दशा आहे त्या ठिकाणी जीवनात अशुद्धोपयोग आहे, आणि हाच त्यांच्या जीवनामधला छेद असणार आहे. भूमिका बदलली, शुद्धोपयोगाची भूमिका च्युत झाली आणि शुभोपयोगाच्या भूमिकेला आले, अशुद्धोपयोग जीवनात आला, हा त्यांच्या जीवनामधला छेद असणार आहे. अशुद्धोपयोग हाच छेद आहे, कारण त्यामुळे शुद्धोपयोग रूप शामण्याचा छेद होतो. भूमिका मुनींची लक्षात घ्या. मुनींच्या जीवनामध्ये फक्त आता संज्वलन कषायाचा उदय आहे आणि नो कषायांचा उदय आहे. संज्वलनचा तीव्र उदय झाला असताना त्यांच्या जीवनामध्ये प्रमाद अवस्था दिसते, आणि संज्वलनचा मंद उदय असताना ते आत्मस्वरूपामध्ये लीन असतात. शुद्धोपयोगामध्ये लीन असतं त्यावेळेला संज्वलनचा मंद उदय आहे. या मंद उदय पूर्वक जेव्हा ते आत्मस्वरूपामध्ये लीन असतात, हे त्यांच्यासाठी अभेद रूप सामायिक चारित्र्य म्हटल्या जातं. आणि ज्या वेळेला संज्वलनचा तीव्र उदय आला आणि त्यांना अशन शयन आदी क्रिया दिसल्या, त्यावेळेला त्यांचा तो अशुद्धोपयोग म्हटल्या जातो. आणि हा अशुद्धोपयोग जीवनात असणं हाच त्या ठिकाणी छेद आहे. म्हणून अशुद्धोपयोग हाच छेद आहे, कारण त्यामुळे शुद्धोपयोग रूप शामण्याचा छेद होतो. त्या शुद्धोपयोगाची हिंसा झाल्यामुळे तीच हिंसा आहे. म्हणजे त्या ठिकाणी शुद्धोपयोग संपला. शुद्धोपयोग संपला म्हणजे अशुद्धोपयोग जीवनात आला, हाच त्यांच्या जीवनातला हिंसा असणार आहे. म्हणून अशुद्धोपयोगाशी अविनाभावी झोपणं, बसणं, उठणं, विहार करणं आदी श्रमणांच्या क्रियेमध्ये जी अयत्नाचार प्रवृत्ती आहे ती नेहमी संतान परंपरेने हिंसाच आहे. त्यांच्या जीवनामध्ये ह्या ज्या काही गोष्टी दिसत आहे, झोपणं दिसत आहे, कारण निद्रा तर घेणं त्यांनाही आवश्यकच आहे,
दिवसभराचा श्रमपरिहार करण्यासाठी थोडीशी अल्पनिद्रा ही त्यांच्या जीवनात आवश्यकच आहे. आणि ती घेत असताना जर त्या ठिकाणी अशुद्ध परिणती आहे तर निरंतर त्यांच्या जीवनात हिंसा होते आहे. पण हिंसेची भूमिका मात्र बदललेली आहे. परत लक्षात घ्या, हिंसेची भूमिका बदललेली आहे. याचं कारण त्या ठिकाणी अनंतानुबंधी जनित परिणती नाही, अप्रत्याख्यान जनित नाही, प्रत्याख्यानावरण जनित पण प्रवृत्ती नाही. जी काही प्रवृत्ती दिसते आहे ही संज्वलन कषायाच्या उदयात दिसते आहे. आणि संज्वलन कषायाचं वैशिष्ट्य हे आहे की तो परिणाम खूप काळ टिकत नाही, अंतर्मुहूर्त टिकतो. आणि अंतर्मुहूर्तानंतर उपयोगाची धारा बदलली पाहिजे. उपयोग त्यांचा त्या ठिकाणी परत शुद्धामध्ये जाणार आहे. झोप देखील म्हटलं तर निद्रा कषायाचा उदय त्यांच्या जीवनात किती काळ आहे तर अंतर्मुहूर्त निद्रा कषायाचा उदय आहे. कुणाच्याही जीवनामध्ये अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ निद्रा कर्माचा उदय असत नाही. त्यानंतर तो सजग होतोच होतो, जागृत असतोच असतो. अशा तऱ्हेची ही अल्प निद्रा आणि ती ही सजग निद्रा आणि कड फेरताना देखील पिंची शरीरावरून फिरवून आणि पाठीमागून फिरवून मग शरीराच्या माध्यमातून कड फेरणं, इतक्या तऱ्हेची त्यांची सजगता जीवनामध्ये असते. पण ही जी प्रवृत्ती दिसत आहे या प्रवृत्तीमध्ये मात्र आता हिंसा घडत आहे. म्हणून उठणं बसणं या सगळ्या क्रिया, या श्रामण्याच्या क्रियेमध्ये जी अयत्नाचार प्रवृत्ती आहे, अयत्नाचार प्रमादपूर्वक असणारी प्रवृत्ती, ती संतान परंपरेने हिंसाच आहे. म्हणून हिंसेची व्याख्या करताना तत्वार्थ सूत्रामध्ये प्रमत्त योगात हा शब्द ठेवला. प्रमत्त योगात प्राणव्य परोपणम हिंसा, प्रमत्त योगात अनृत भाषणम असत्यम. म्हणजे अशा प्रकारे प्रमादपूर्वक जिथं आहे क्रिया त्या ठिकाणी पापांचे ते भागीदारी बनतात. कारण ती छेदापासून अनन्य आहे. म्हणजेच अयत्नाचार प्रवृत्ती हा जणू छेदच आहे. अशुद्धोपयोगाने शुद्धोपयोगाचा छेद होतो आणि घात होतो. आणि शुद्धोपयोग म्हणजे मुनीपणा आहे. खरे मुनीमध्ये संज्वलनचा मंद उदय पूर्वक जी आत्मस्वरूपामध्ये लीनता रूप प्रवृत्ती हा खरा वितराग भाव. आणि या वितराग भावालाच मुनीपणा खऱ्या अर्थाने अंतरंगामध्ये म्हटलेलं आहे. काल जसं मी विवाहितेचं उदाहरण दिलेलं होतं की खरी विवाहिता कोण, हे तर बाह्य चिन्ह आहे. मंगळसूत्र असणं, कुंकू लावणं, भांग भरणं हे सगळे बाह्य चिन्ह आहे. पण या बाह्य चिन्हामध्ये अंतरंगामध्ये की समर्पणाची वृत्ती ज्या घरामध्ये ती आलेली आहे, हे घर माझं आहे, या समर्पणाची जिथं वृत्ती आहे तेव्हा ते तिचं अंतरंग चिन्ह असणार आहे. त्याप्रमाणे मुनींच्या जीवनामध्ये देखील मुनीपणा खऱ्या अर्थाने कुठे आहे तर आत्मस्वरूपामध्ये जेव्हा ते लीन आहे तेव्हा खरा मुनीपणा आहे. पण ज्या वेळेला मुनी धर्माचं पालन करण्यासाठी प्रवृत्ती रूप चर्या त्यांच्या जीवनात आहे, ती चर्या म्हणजे त्यांचं बहिरंग लक्षण आहे. जेव्हा ते मंदिरामध्ये नमन करण्यासाठी, वंदना करण्यासाठी जातात, ही जी त्यांची प्रवृत्ती आहे, स्तवन, वंदना, सामायिक हे आधीचे काही क्रिया सांगितलेल्या आहेत, या आवश्यक जरी असल्या तरी त्यांना त्या ठिकाणी ही त्यांची प्रवृत्ती ही बाह्य लिंग किंवा चिन्ह म्हटल्या जातं. म्हणून अशुद्ध उपयोग हा छेद आहे, हिंसाच आहे. असावधानतापूर्वक केलेली चर्या अशुद्धोपयोगामध्येच येते. म्हणून अयत्नाचार स्वच्छंद प्रवृत्ती ही अशुद्धोपयोगाशी निरंतर धारा प्रवाही अविनाभावी असल्याने छेद आणि अविरत हिंसाच आहे. आणि आता अंतरंग छेद आणि बहिरंग छेद याप्रमाणे छेद दोन प्रकारचा आहे हे सांगतात. या दोन गाथा झाल्यावर मग आपण समालोचन बघू. अंतरंग छेद आणि बहिरंग छेद.
अशा प्रकारे छेद 2 प्रकारचा आहे. गाथा पहा 217वी. मरदुव जीवदु जीवो अयदाचारस्य निष्ठिदा हिंसा पयदस्य नत्थि बंधो हिंसा मेत्तेन समिदस्स. मरदुवा जीवदु जीवो अयदाचारस्य निष्ठिदा हिंसा पयदस्य नत्थि बंधो हिंसा मेत्तेन समिदस्स. जीवो मरदू वा जीवदू, जीव मरो किंवा जगो. अयदाचारस्य हिंसा निश्चिदा, अयत्नाचार पूर्वक जिथं प्रवृत्ती आहे तिथं अंतरंग हिंसा निश्चितपणे आहे. जर सजगता नाही, सावधानता नाही, इर्या समितीचं योग्य रीतीने पालन नाही आणि जी हिंसा झाली पण नाही, जी हिंसा झाली नाही आहे पण इकडे अंतरंगामध्ये असजगता आहे, असावधानता आहे, प्रमाद आहे आणि हिंसा घडो अथवा न घडो ते हिंसेचे भागीदारी बनलेले आहे. त्यांच्याच जीवनात नाही, आमच्याही जीवनात हिंसेची हीच व्याख्या आहे, भाव हिंसेची हीच व्याख्या आहे. आमच्या हातून प्राणांचा वध घडला की नाही हे महत्वपूर्ण नाही. आमच्या अंतरंगामध्ये रागादी परिणाम उत्पन्न झाले, हिंसेचा भाव आला की आमच्या जीवनात भाव हिंसा घडली, द्रव्य हिंसा घडो अथवा न घडो. आणि अशा तऱ्हेने त्यांच्याही जीवनात हिंसा तशाच प्रकारची सांगितल्या गेलेली आहे. आणि पयदस्य समिदस्य हिंसा मित्तेन बंधो नत्थी. आणि जो प्रयत्नपूर्वक म्हणजे सजग आहे, अप्रमत्त दशा त्याची आहे, समितीचं पालन करत आहे आणि त्याच्या हातून यदा कदाचित बाह्य हिंसा घडली तरी मात्र बंध होत नाही. कारण चालताना तो सावध आहे, समोरची 4 हात जमीन तो बघून चालतो आहे, सावधानता जीवनात आहे. स्टेप टाकत असताना, पाऊल टाकत असताना अयत्नाचार प्रवृत्ती त्याची आहे. त्यामुळे त्याच्या जीवनात यदा कदाचित चुकून हिंसा घडली तरी हिंसेनी होणारा बंध त्याच्या जीवनामध्ये नाही. आणि म्हणून निष्कर्ष काढला की ज्या वेळेला अंतरंग परिणाम बिघडला, अंतरंग परिणामामध्ये प्रमाद आहे, सावधानता नाही, हीच वास्तविकतः जीवनात पापाची जननी आहे. अशुद्धोपयोग हा अंतरंग छेद आहे. परप्राणांचा घात हा बहिरंग छेद आहे. पैकी परप्राण्यांच्या व्यपरोपणाच्या सद्भावातही किंवा असद्भावामध्येही अशुद्धोपयोगाशी अविनाभावी अशा अयत्नाचाराने प्रसिद्ध होणारा अशुद्धोपयोग ज्याला झाला आहे त्याला सुनिश्चितपणे हिंसेचा सद्भाव आहे. वाक्य थोडक्यात पहा की जीवनामध्ये अशुद्धोपयोगाला हा वास्तविकता अंतरंग छेद झाला. ज्यावेळेला परप्राण्यांचा घात घडलेला आहे तेव्हा बहिरंग छेद आहे. आणि ज्या वेळेला असजगता आहे त्यावेळेला हिंसा घडो अथवा न घडो, परंतु अशुद्धोपयोग जीवनामध्ये असल्यामुळे निश्चितपणे तिथे हिंसाच घडलेली आहे. तसेच अशुद्धोपयोगाशिवाय असणाऱ्या प्रयताचाराने प्रसिद्ध होणारा म्हणजे जाणला जाणारा अशुद्धोपयोगाचा असद्भाव ज्याला आहे, ज्याला अशुद्धोपयोग नाही, त्याला परप्राणांचा घात घडला असेल तरीही बंधाचा अभाव असल्यामुळे निश्चितपणे हिंसेचा असद्भाव आहे. ज्याच्या जीवनात सजगता आहे, सावधानता आहे, त्याच्या हातून हिंसा घडली तरी देखील त्याला हिंसेचा दोष लागलेला नाही, हिंसेचा असद्भाव आहे, हिंसेचा दोष त्याला लागणार नाही. यामुळे उपरोक्त दोन्ही कारणांनी अंतरंग छेद हाच बलवान आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आमच्या परिणामांना जपायचंय.
आणि परिणामांना जपायचं असताना प्रत्येक क्रिया ही सावधानतापूर्वक जीवनात आहे की नाही हे बघायचंय. कोणतीही क्रिया करत असू, साधे डाळ तांदूळ आम्ही सकाळी भात करायला घेताना सुद्धा आम्ही ते पाहून घेतले आहे का? भाजी निवडताना आम्ही व्यवस्थित निवडली आहे का? या सगळ्या क्रियामध्ये सावधानता असेल तर हिंसेचा दोष नाही, आणि सावधानता नाही त्या ठिकाणी हिंसेचा निश्चितपणे दोष येणारच आहे. म्हणून अंतरंग छेद हाच पहिल्यांदा महत्वपूर्ण आहे. बहिरंग छेद बलवान नाही. जरी बलवान म्हटला नाही तरीही बहिरंग छेद हा अंतरंग छेदाचं आयतन आहे. म्हणून बहिरंग छेद घडला तर घडो अशाही प्रकारची दशा आमच्या जीवनात भूमिका नको. बहिरंग छेद असेल तर अंतरंग आयतन त्या ठिकाणी अंतरंग छेद होण्याची शक्यता जास्त असू शकते. म्हणून बहिरंग छेद हा अंतरंग छेदाचं आयतन आहे, माहेर घर आहे. आणि म्हणून बहिरंग छेद मांडला तर पाहिजेच. म्हणून अशी ही स्वच्छंद वृत्ती नको की ते आपल्या जीवन आपल्या आयु कर्माणी जगत आहे. त्यांना मरणायचं असेल त्या समयात ते मरतील, त्यांना जीवन जगायचं असेल तर ते जगतील. अशा प्रकारची देखील भूमिका जीवनामध्ये नको. कोणत्याही म्हणजे आपल्याही घरामध्ये जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला ही जर भूमिका आमची असेल की त्यांना जीवन जगायचं असेल तर त्यांची आयु असेल तर जगेल, नसेल तर नाही, अशी ही भूमिका ही चुकीची भूमिका आहे. प्राण्यांच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्या प्राण्यांना देखील प्रोटेक्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे. पाहणं, व्यवस्थितरित्या चालणं, आमच्याकडून त्यांची विराधना घडणार नाही याची दक्षता बाळगणं. आणि आम्ही जर म्हणत असू की अंतरंग छेद महत्वाचा आहे, माझ्या अंतरंगामध्ये मी अशुद्धोपयोग येतच नाही आणि वाटेल तशी अनर्गल प्रवृत्ती करते आहे, तर हे जीवनामध्ये अत्यंत चुकीचं असणार आहे. भावार्थ, शुद्धोपयोगाचा छेद होणे ही अंतरंग हिंसा आणि अंतरंग छेद आहे. आणि दुसऱ्या प्राण्यांचा घात होणे ही बहिरंग हिंसा किंवा बहिरंग छेद आहे. जीव मरो अथवा न मरो, जो बेसावधपणे अयत्नाचार करतो तो नियमाने अशुद्धोपयोगी होऊन स्वभावाचा घात करतो. म्हणून तेथे अंतरंग छेद आणि हिंसा अवश्यंभावी आहे आणि ज्यामुळे त्याला बंधही आहे. परंतु जर यत्नाचार असताना कदाचित यत्नाचार असताना म्हणजे सजगता असताना, अप्रमत्त दशा असताना जर कदाचित जीव मेला तर तेथे अंतरंग छेद नाही, अंतरंग हिंसा नाही आणि तन्मूलक होणारा बंध देखील नाही. अशा तऱ्हेच्या या दोन गाथा आपण बघितल्या आणि या दोन गाथांचं आपण आता समालोचन बघू. सामान्य सिद्धी करता परपदार्थ परभाव यात रंच मात्रही संबंध न ठेवता आत्मस्वरूपामध्येच उपयोग लावायचा असणार आहे. आत्ता ज्या आपण गाथा बघितल्या यामध्ये सामान्याचा छेद कशाने होतो हे सांगितलेलं आहे. शयन, अशन, आसन, विहार आदींमध्ये असावधानपूर्वक चर्या करणं ही हिंसा आहे आणि हा संयमाचा छेद आहे. प्रमत्तपूर्वक प्रवृत्ती अशुभोपयोगस्थांना आहे, जिथे निरंतर हिंसा आहे. अयत्नाचार चर्येमध्ये भावहिंसा पण आहे व परजीवांचा विघातरूप द्रव्यहिंसा पण आहे. शुद्धोपयोगच सामान्य आहे आणि अशुद्धोपयोग हा अंतरंग छेद आहे. शरीर आहे तोपर्यंत ह्या क्रिया कराव्या लागणार आहे. अशन, शयन, विहार ह्या क्रिया होणार आहे, पण त्यात कशाय उत्पन्न न होऊ देणे, सावधानता बाळगणे, अप्रमत्त दशा ठेवणे हेच
योग्य आहे. यामुळे संयम छेद न होता आत्मविकास साधता येऊ शकतो. आणि असा हा छेदाचं अंतरंग छेद आणि बहिरंग छेद, तर अशुद्धोपयोग हा अंतरंग छेद आहे. दुसऱ्या जीवांचा घात करणं हा बहिरंग छेद आहे. दोन मध्ये अंतरंग छेद बलवान आहे आणि असंच सावधानतापूर्वक आचरण अशुद्धोपयोग असताना आहे. म्हणून अशुद्धोपयोग तर नियमाने हिंसाच आहे. इथे परजीवांचा घात हो अथवा न हो, हिंसा निश्चित आहे. पण जिथे अशुद्धोपयोग नाही आणि सावधानतापूर्वक आचरण आहे, तिथे कदाचित प्राणव्यपरोपणम झाले तरी देखील अहिंसा आहे. अशुद्धोपयोग रूप अंतरंग छेद सुद्धा अंतरंग छेदाचं आयतन असल्याने बहिरंग छेद म्हणजे परप्राण्यांचा व्यपरोपण हा पण अनर्थकारीच आहे, तो स्वीकार केला नाही. यावर जयसेनाचार्य लिहितात, आत्म्यात लीनता रूप निश्चय प्राणांच्या विनाशाला कारण, रागादी परिणती ही निश्चय हिंसा आहे. रागादीमुळे बाह्यतः परजीवांचा घात हा व्यवहार हिंसा आहे आणि इथे ही रागाचा प्रादुर्भाव ही निश्चय हिंसाच मुख्य आहे. जे मुनी वृंदावन कवी यावर लिहितात, जे मुनी शुद्धोपयोगजुत ज्ञान प्राण निजरूप ताकी रंछा करत नित निरखत रहत स्वरूप, त्यांची रक्षा करत नित्य स्वतःच आत्मस्वरूप जे अवलोकन करतात, तिनकी काय क्रिया सकल समिती सहित नितजान, त्यांची जी काही कायेची क्रिया आहे ही समिती युक्तच असते. आणि समिती याचा अर्थ संयम पालनामध्ये सावधानता असणं, चालण्यामधली सावधानता, बोलण्यामधली सावधानता, आहारामधली सावधानता ही त्यांची समिती आहे. तह पर कहू मरे तौ करमन बंधे निदान, आणि त्या ठिकाणी एखाद्या जीवाची विराधना जरी घडली तरी देखील अंतरंगामध्ये समितीचं पालन आहे, सजगता आहे, अप्रमत्त दशा आहे आणि म्हणून त्यांच्याकडून ती हिंसा म्हटल्या जात नाही. न्यायक अभेद आत्म्यात जेवढी अभेद परिणती असेल तेवढी निश्चय समिती आहे. आणि या दशेत ईर्या, भाषा आदी शुभ प्रवृत्ती ही व्यवहार समिती आहे. 6व्या गुणस्थानातील निर्दोष आहार इत्यादी जी प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी आगमामध्ये पहिल्यांदाच विरुद्ध आहार विहारादी ह्या क्रियांचा तर निषेध केलेलाच आहे, पण योग्य आहार विहाराला देखील ममत्व करू नये त्यामध्ये देखील, की मला अशा प्रकारचा आहार मिळाला तर, ही भावना मुनींच्या मनात नको. विमलस्कर महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली, शेवटी महाराज असले तरीही मनुष्य असते आणि इच्छा होणं त्यांच्याही जीवनात अपरिहार्य आहे, कारण इच्छेचा त्याग तर 10व्या गुणस्थानात आहे. 6व्या 7व्या गुणस्थानात असताना इच्छा होणं साहजिक आहे. आणि त्यांनी आपल्या त्या आत्मचरित्रामध्ये वात्सल्य रत्नाकर नावाचे त्यांचे भाग आहे आणि त्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली, की ज्या वेळेला मी आहाराला जात असताना एखाद्या वेळेला माझ्या मनामध्ये असा विकल्प आला की आज मला या वस्तूचा आहार मिळाला तर किती चांगलं होईल, असा ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये विचार येत होता आणि मंदिरामध्ये ते नियम घ्यायला जात होते, काय करावं, त्यांनी त्या दिवशी जो विचार मनात येत होता त्या वस्तूचा आज मला त्याग आहे असं म्हणून
ते मंदिरातून प्रतिज्ञा करून आहारासाठी निघत होते. म्हणजे एवढं त्यांचं त्यावेळेला आत्म्यामध्ये सजगता होती की आज ही वस्तू खाण्याची इच्छा झाली ना, आज तर ती खायचीच नाही. अशा प्रकारे त्या दिवशी तरी त्या वस्तू खाण्याचा त्यांचा त्याग ते घेत होते. एवढं मनोधैर्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. आम्हाला तर असं वाटतं की आज इच्छा झाली तर लगेचच आम्हाला ती इच्छा पूर्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये मुनिपद धारण केलेलं, इच्छा त्यांच्याही मनामध्ये उठतील, पण इच्छा उठत असताना ती इच्छा तर मी आज पूर्ण करणार नाही, त्या दिवशी जी इच्छा आली आहे त्या इच्छेचा ते त्याग करत होते, असं त्यांनी चरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे हे आहे खरं मुनिपदाला योग्य असं आचरण. इथे श्रमणत्वाचा छेद होण्याचं काहीही भीती नाही. या ठिकाणी ते एवढे सजग आहे की मनामधले उठलेले संकल्प विकल्प देखील ते वाचू शकतात आणि त्यानुसार ते कार्य त्या ठिकाणी योग्य रीतीचं कार्य जीवनामध्ये त्यांच्याकडून घडल्या जातं. आणि म्हणून 6व्या गुणस्थानामध्ये देखील आता निर्दोष आहार प्रवृत्ती ती आहे आणि तिला चरणानुयोगामध्ये अशुद्धोपयोग म्हटलेलं नाही, पण सदोष आहार घेण्याच्या वृत्तीला मात्र अशुद्धोपयोग म्हटलेला आहे. यावरून चरणानुयोग आणि द्रव्यानुयोगाच्या कथन पद्धतीमध्ये हा जो किंचित फरक दिसतो. द्रव्यानुयोग सांगतील आहाराला जाणं हाच त्यांच्या जीवनामधला मूलगुणातला छेद आहे आणि चरणानुयोग सांगेल की युक्त आहार करणं त्यांना गरजेचं आहे. आता आपण जरी द्रव्यानुयोगाचं शास्त्र आमच्या समोर आहे तरी देखील आमचं प्रकरण मात्र चरणानुयोगाचं सुरू आहे. आणि चरणानुयोग असल्यामुळे मुनींच्या जीवनात निर्दोष आहार घेणं म्हणून पुढे येणार आहे गाथा की युक्त आहारी आणि युक्त विहारी ते असतात. म्हणजे कशा प्रकारे आपल्या शरीराला काय दिलं असताना शरीराच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते याचं निरीक्षण आणि परीक्षण त्यांच्या जीवनात आहे. आणि तशाच प्रकारची आहार पद्धती त्यांनी निर्धारित केलेली आहे. विरुद्ध आहार, शरीराला अपोषक असं जीवनामधलं आहार पद्धती ही त्यांनी याचा कधीच जीवनात त्याग केलेला असतो. म्हणून यावरून अशा तऱ्हेचा आपल्याला 2 कथन पद्धतीची देखील सांगड या ठिकाणी घालता येऊ शकते. आणि याचा प्रयोग आमच्या जीवनात करायचा आहे की श्रामण्याची उपलब्धी, जे श्रमण बनलेले आहे, आम्ही श्रमण जरी नाही तरी आमच्या जीवनामध्ये श्रामण्याचा ध्यास असायलाच पाहिजे. आणि आमचीच भूमिका आज अविरत असेल किंवा श्रावकांची काही मूलगुणांचं पालन आमच्या जीवनात असेल तर त्याची योग्य तऱ्हेने उपलब्धी करण्यासाठी आमच्या ज्या काही नियम असतील, व्रत असतील, संकल्प असतील, हे अप्रमत्त रूपात जीवनात पाळणं. इथे प्रमाद लागला नाही पाहिजे. इथे पलायनवाद किंवा ठीक आहे आज मला चालेल उद्या नाही चालणार अशा तऱ्हेची जी आमची वृत्ती असते ही धरसोड वृत्ती किंवा या वृत्तीला म्हणायचं आम्ही आमच्या नियमावर दृढ नाही, प्रतिज्ञेवर आम्ही कायम नाही. आमच्या प्रतिज्ञेमध्ये शिथिलाचार न येऊ देता त्या प्रतिमेचा म्हणजे प्रतिज्ञेचा निर्वाह करणं. जो काही आम्ही छोटाही नियम असेल तो कदाचित, पण छोटा नियम असेल तरी देखील तो योग्य रीतीने पाळण्याचं मनोधैर्य आमच्या जीवनात आम्हाला आणायचं आहे, हा प्रयोग करायचा आहे. आणि मुनींच्या जीवनात असेल तर मुनींच्या जीवनामध्ये अंतरंगछेद, अंतरंगछेद म्हणजे अशुद्धोपयोगात येणं, आणि बहिरंगछेद म्हणजे कायेनी घडलेली क्रिया, या दोन्ही टाळून आत्मस्थिरता जीवनामध्ये कशी साधता येईल याविषयी ते सतत प्रयत्नशील जीवनामध्ये असतात. अशा तऱ्हेच्या या 2 गाथा आपण या ठिकाणी शुद्धोपयोगाच्या बाबतीमधल्या बघितलेल्या आहे. आणि पुढे आपल्याला आता सांगणार आहे की अंतरंगछेद हा सर्वथा त्याज्यच आहे. बहिरंगछेद घडेल न घडेल, कारण हा तर आमचा सजग पूर्ण प्रयत्न असताना सुद्धा बहिरंगछेद त्या ठिकाणी होऊ शकतो. किंवा मुनी गमन करत आहे
अत्यंत सजग पूर्ण चालत आहे, पण असं असताना देखील प्राण्यांची विराधना घडू शकते. आहार अत्यंत निर्दोष पद्धतीने ते आहार घेत आहे, पण तरी देखील यदा कदाचित त्यांच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून सजगता जिथं आहे तिथे अंतरंग छेद नाही. आणि ज्या ठिकाणी थोडीही सावधानता म्हणजे बेसावध झाले त्या ठिकाणी अपघात घडला. सावधानता घटी आणि अपघात घटा अशा प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये असणार आहे. पुढच्या गाथेमध्ये आपण उद्याला ते बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.